अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जामनेर तालुक्यातील काही गावात घातक रसायनांचा साठा आढळून आला आहे. घातक रसायने कुणी टाकली, कोठून आली याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. महसूल प्रशासनाने या खबरेची गंभीर दखल घेतली असून महसूल पथक काल या भागात पाहणी करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्प परिसरात फत्तेपूर रस्त्यावर वाकोद येथील तोंडेश्वर मंदिर परिसरात कुंभारी बुद्रुक वरखेडी आणि अजिंठा डोंगर रांगालगतच्या शिवारात या घातक रसायनांचे ड्रम व गोण्यात टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा रसायनांचा साठा काही ट्रकच्या माध्यमातून हैदराबाद येथून आणला गेल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा तपास पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या करीत आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी सुमारे 15 ते 20 ट्रकभर रासायनिक पदार्थ टाकण्यात आले. तोंडापूर मध्यम प्रकल्प नदीकाठी आणि पाझर तलावाच्या परिसरात टाकण्यात आलेली ही रसायने पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यास या ठिकाणाचा जलस्रोत प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम जलचर, वन्यजीव, पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया डॉक्टर संतोष पाटील यांनी दिली आहे. या सर्व कृत्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही रसायनांच्या पॅकेजिंगवर हैदराबाद येथील उत्पादन केंद्राचा उल्लेख असल्याची माहिती आहे. त्यामध्ये कालबाह्य औषधी, इंजेक्शन्स, टार्टरिक ॲसिडसह औषध निर्मिती, धातू स्वच्छता, कापड व फोटोग्राफी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा तपास असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. ही बाब गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून याच्या होणाऱ्या दीर्घकालीन परिणामावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ही रसायने कोणी आणली, कोठून आली याचा तपास जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात होत आहे. ही बाब गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.